तुम्हाला कोणी सांगितलं की मेंढी ही बंदिस्त होत नाही म्हणून? ही तुमची फार मोठी गैरसमजूत आहे की मेंढी ही बंदिस्त होत नाही. एक ठराविक वर्ग आहे, या वर्गाने सांगितलं की मेंढी ही फिरवल्याशिवाय जगूच शकत नाही. पण असं काही नाही आहे. मेंढी बंदिस्त कशी करावायची त्याची माहिती मी पुढं सांगतो, ऐका. गेले सांगून ज्ञानेश्वरी माणसा परास मेंढर घरी, गेले सांगून ज्ञानेश्वरी माणसा परास मेंढर घरी, गेले सांगून ज्ञानेश्वरी शेळ्या परास मेंढर घरी, शेळ्या परास मेंढर घरी, शेळ्या परास मेंढर घरी, गेले सांगून ज्ञानेश्वरी माणसा परास मेंढर घरी. मेंढीपालनामध्ये किंवा शेळीपालनामध्ये ज्या फिरस्ती शेळ्या आहेत त्या या बंदिस्त कशा करायच्या, या मेंढ्या बंदिस्त कशा पद्धतीनं करायच्या, याचे मी अनेक व्हिडिओ मागे टाकलेत. परंतु तरीसुद्धा तुम्ही पहा, हा व्हिडिओ कमेंट्स केल्यामुळं मी हा व्हिडिओ टाकतो आहे. परंतु एक समजूत मनामधली काढून टाका की कोणताही प्राणी हा बंदिस्त होऊ शकत नाही. सर्व प्रकारचे प्राणी लक्षात ठेवा बंदिस्त होऊ शकतात. फक्त आपणाला बंदिस्त केल्यानंतर त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना चारता येत नाही, तर आपण त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे घालणं हे आवश्यक आहे. शेळ्यांपेक्षा मेंढ्या बंदिस्त करणं फार फार म्हणजे सोपं आहे. कारण पहा, मेंढी पालनामध्ये मेंढ्यामध्ये निवड ही गोष्ट राहत नाही. खाण्यायोग्य पदार्थ आहे म्हणलं की ती खाणार. मेंढी हा असा प्राणी. शेळीच्या बाबतीत असं होत नाही. शेळीच्या बाबतीत काय होतं की शेळी ही ती पदार्थ अगोदर हुंकते, लक्षात ठेवा, आणि मग खायला सुरुवात करते. ते बी किती खाते, तर तिचा फक्त शेंडा हाणते. तुम्हाला माहीत आहे, आपण बोलताना सुद्धा म्हणतो काय शेळीसारखं शेंडा हाणायला लागला. तर ही सत्य परिस्थिती आहे. त्याच्यामुळं मेंढ्यांना बंदिस्त करणं हे काय एवढं विशेष नाही आहे. फक्त त्यासाठी आयडिया काय वापरायची ते मी सांगतो, ऐका, नीट लक्ष द्या. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जरा लवकर सोडायच्या, परंतु पावसाळ्यामध्ये साधारण सकाळचं म्हणजे वातावरण जरा ऊन वगैरे पडलं आणि दैवर हटल्यानंतर म्हणजे जे द्रव पडतं ह्याच्यावरती पानावरती, ते सुकल्यानंतर म्हणजे साधारण 9च्या पुढे, 9 साडेनऊच्या पुढे डायरेक्ट मेंढ्या किंवा शेळ्या दोन्ही काही जे तुमच्याकडं असतील ते कुठूनही तुम्ही जरी बाजारातून डायरेक्ट घेतल्या, बंदिस्तमध्येच घ्यायला पाहिजेत असं काही नाही. ही गैरसमजूत एक मनातून काढून टाका. कोणती शेळी कोणती मेंढी बंदिस्त करू शकतो, बंदिस्त असलेली फिरस्ती करू शकतो. आपण लावलेल्या सवयीवर अवलंबून आहे ना. थोडंसं फक्त याच्यासाठी कालावधी द्यावा लागतो. ध्यानात आलं का? तुम्ही जर एकदम आणल्या सगळ्या बंदिस्त करून ठेवल्या तर ते राहत नाही. महिन्याभरात, महिन्यात, दीड महिन्यात त्यांचा काटा होतो, की मरून जातात. परंतु त्यांना जर हळूहळू ही सवय लावली, म्हणजे एक आठवडा काय करायचा, आता सकाळी याच्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 7ला सोडायच्या आणि 7 ते 9 वाजेपर्यंत चारून आणायच्या, लक्षात ठेवा. आणि वाडग्यामध्ये घालताना पाठीमध्ये त्यांना खुराक जो आहे तो पाठीमध्ये खुराक वाजवायचा, ध्यानात आलं का तुमच्या, आणि तो त्यांच्या गव्हाणीमध्ये टाकायचा. नीट लक्ष द्या, मी या सांगतो त्या गोष्टीवरती. खुराक तुम्ही टाकला की लक्षात ठेवा त्या खुराकाच्या आशेने ते जनावरं पुन्हा बरोबर 9 वाजल्या की रानात थांबतच नाहीत, शेड करत पळतात. आणि काहीतरी खाऊन आल्यानंतरच खुराक टाकावा हे वेळापत्रक मी पुढे देतो. परंतु हे लक्षात ठेवा, तुम्ही सकाळी सकाळी खुराक टाकताय ना, त्याचा परिणाम उलटा होतो. कळतं का मी काय म्हणतो ते? ॲसिडोसिस काय किंवा अल्कॅलॉइड्स हे आजार शेळ्यांना, लहान पिल्लांना त्यातल्या त्यात होतात. कारण सकाळी खाल्लेल्या खुराकाचं पूर्ण रवंत होणं फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणून काय करायचं तुम्हाला सांगतो, चरून आल्या, रानातनं काडीकुडी खाऊन आल्या त्या,
पावसाळ्यात तर 1 तास भरपूर झाला. आलं का लक्षात? फक्त रानातून चरून आल्या की दावणीमध्ये त्यांच्या काय दिसलं पाहिजे आहे, त्यांना खुराक दिसला पाहिजे आहे. मग ते मका असू द्या, तुमच्याकडचे गहू असू द्या, तांदूळ असू द्या, तांदूळ प्रमाण कमी किंवा खपरी पेंड असू द्या, काय जो तुम्ही खुराक टाकतात तो खुराक त्यांना टाकायचा, सगळ्यांना खाऊ द्यायचं, व्यवस्थित पाणी पितात लक्षात ठेवा, आणि निवांतपैकी शांतपणे बसतात. पुन्हा वाडग्याच्या बाहेर त्या जात नाही, रवंत करत बसतात. करून पहा तुम्ही, हे प्रॅक्टिकली करून पहा. 2 तास त्यांनी पूर्णपणे बसल्यानंतर, खुराक खाऊन बसल्यानंतर, रवंत झाल्यानंतर 2-2.5 तासांनी तुम्ही सकाळी किती सोडताय किती वाजता सोडताय त्याच्यावरती अवलंबून आहे. मध्ये साधारण 2.5 ते 3 तासाचं अंतर असावं, एवढं लक्षात ठेवा. पुन्हा तुमच्याकडं जो उपलब्ध चारा आहे, मग ते तुमच्याकडं भुसा असेल किंवा याचा हरभऱ्याची नाही, आपली तुरीची सुनी असेल, किंवा तुमच्याकडं समजा मुरघास आहे, तो असेल, तो चारा त्यांना त्यानंतर टाका. नसेल तुमच्याकडं यापैकी काहीच नसेल तर मी तुम्हाला सांगतो, तुमच्याकडं जो ओला चारा आहे, उपलब्ध ओला चारा कुठलाही असू द्या तुमच्याकडे, तो चारा कुट्टी करून त्यांना टाकला, व्यवस्थित होतं. सुबाबूळ फक्त मर्यादित प्रमाणात वापरा. पुन्हा पुन्हा मी सांगतोय, नाहीतर लहान पिल्लापासून ते मोठ्या जनावरापर्यंत अंगावरची केसं जाण्याचा प्रॉब्लेम हा सर्रास जनावरांना होतो. अंगावरली केसं जाण्याचं कारण म्हणजे वाजवीपेक्षा जास्त सुबाबळ पाला किंवा लसूण घास वाजवीपेक्षा जास्त घालणे, तो मर्यादित चारा म्हणून योग्य आहे. लक्षात आलं का? पौष्टिकता तेवढ्यामध्येच राहतं. जसं आपण मुख्य जेवणाबरोबर तोंडी लावण्याचा जो पदार्थ आहे, ध्यानात आलं का, त्यामुळे जेवणाला पुढे गोडी राहते. तशा पद्धतीनं तो प्रोटीनयुक्त असणारा, प्रोटीन रिच फूड म्हणा ते थोडक्यामध्ये. ओला चारा, मग ते शेवग्याचा पाला असेल, कशाचाही असेल तुमच्याकडं, तो दुपारी साधारण 1-1:30च्या दरम्यान तो त्यांच्या गव्हाणीत पडला पाहिजे आहे, आणि ते खाऊन पुन्हा पाणी पिऊन बसले पाहिजेत. लक्षात ठेवा. आता हे बंदिस्त करतानाची आयडिया सांगतोय बरं का मी. काय दिवसभराचं वेळापत्रक जे आहे त्याचा वेगळा व्हिडिओ मी करीन. बंदिस्त कशा करायचे त्याच्याबद्दल चाललं आहे. कारण फिरस्ती, आता कसं झालं आहे, फिरस्ती भरपूर जवळजवळ, आणि काही समाजातील लोक असे आहेत लक्षात ठेवा, की ज्यांच्याकडं पारंपरिक पद्धतीनं किंवा अमुक समाजाचीच अशी मेंढी पालन करतात असं काही नाही. ध्यानात आलं का तुमच्या? सर्व प्रकारचा समाज मेंढी पालन हा करतो. परंतु यांच्यामध्ये एक अशी समजूत आहे की बाबा आपण ज्या अर्थी चारतोय त्या अर्थी मेंढी ही बंदिस्त होऊ शकत नाही. परंतु असं काय नाही, आपण सवय लावण्यावर अवलंबून आहे. लक्षात ठेवा. पुन्हा ते 1-1:30 वाजता खाल्लं की निवांत रवंत करत पाणी पिऊन निवांत बसतात. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पुन्हा 4-5 वाजता ऊन खाली झाल्यानंतर पुन्हा थोडंसे तासभर बाहेर हिंडायला सोडायचे, आणि 6 वाजता आले की पुन्हा खुराक टाकायला. लक्षात ठेवा, या आयडिया लक्षात ठेवा. कारण म्हणजे त्याला वाटतं की, म्हणजे त्याला भावना आहेत. लक्षात ठेवा, जशा मनुष्यालाच फक्त भावना आहेत असं नाही आहे. भावना सर्वांना आहेत, फक्त त्याला वाचा दिली नाही म्हणून त्याला भावना नाहीत का? तुम्ही बोलावं बरं, बघू ते कसं कान टाव करून लगेच बघते बरं. मग हे ऐकून त्याच्या भावना हे झाल्यामुळं, एक्साईट झाल्यामुळं, त्यामुळेच ते प्रतिसाद देतं ना. लक्षात येतं मी काय म्हणतोय त्या गोष्टी. मग 6 वाजता आलं पुन्हा खुराक टाकायचा. जर वाटलं आपणाला की बाबा ह्यानी थोडासा चारा कमी खाल्ला आहे, तर 6 वाजता आल्यानंतर खुराक टाकल्यानंतर पाणी वगैरे पितात. लक्षात ठेवा. पुन्हा मग काहीतरी आपलं ह्याच्यामध्ये दावणीमध्ये वाळा चारा टाकून द्यायचा, की जो वाळला चारा त्यांनी कधीही, म्हणजे आता चढावडीनं खात असतात. लक्षात ठेवा. काही मेंढ्या अशा असतात की सगळ्यांचं खायचं झाल्यानंतर मग पुन्हा जाऊन खातात. ही सत्य परिस्थिती आहे बरं का. अनुभवाचे बोल आहेत तुम्ही.
माझ्याकडं रात्रभर मी ज्या वेळेला उठून पाहतो त्या वेळेला 2, 3, 4 मेंढ्या आमच्या काहीतरी गव्हाणीमध्ये खातच असतात. म्हणून गव्हाणीमध्ये संध्याकाळी मेंढ्यांच्या बाबतीत, शेळ्यांच्या बाबतीमध्ये गव्हाणीमध्ये सायंकाळी असावंच. त्यांनी कसं होतं, मोठ्या ज्या डॉमिनंट मेंढी किंवा शेळी आहे ती छोट्यांना खाऊ देत नाही, देण्यात येते का. मग ते काय होतं, त्यावेळेला खाऊ न दिल्यामुळे ते भेद खातं, थोडंच खातं आणि आपलं बाजूला जाऊन उभं राहतं, रवंत करत बाजूला जाऊन उभं राहतं. आणि ज्या वेळेला ही मोठी बसती ती, हे त्याच्या लक्षात येतं. सगळी झोपी गेल्यानंतर पुन्हा हे जाऊन त्या गव्हाणीमधलं खात असतं. त्याच्यामुळं गव्हाणीमध्ये संध्याकाळी थोडा का होईना परंतु चारा असणं आवश्यक आहे. मग ते ज्याला जशा पद्धतीनं लागेल तशा पद्धतीनं ते खातं, पुन्हा रवंत करत बसतं. या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितरित्या लक्ष देऊन केल्या, किती दिवस करायचं आहे हे, 1 आठवडा करायचं. पुन्हा दुसऱ्या आठवड्यात काय करायचं आहे हेच, परंतु बाहेर फिरण्याचं प्रमाण कमी करायचं. म्हणजे 2 तास जर फिरवत असाल तर बाहेर 1 तासच फिरवायचं आणि चाऱ्याचं प्रमाण इकडं वाढवायचं. लक्षात ठेवा. मात्र खुराक टाकायचंच, त्यांना ती सवयच लागली पाहिजे आहे. काहीतरी पोटात गेल्याशिवाय, नीट लक्ष द्या, रात्रीचं शिल्लक मटेरियल आपल्या पोटामध्ये काहीतरी असतं, ध्यानात येतं आहे का तुमच्या. पूर्ण अन्न पचनासाठी 3 ते 4 दिवस लागतात. त्याच्यामुळं लगे तूप खाल्लं की रूप येत नाही. त्याच्यामुळं त्याला साथ म्हणून हा जो खुराक आहे तो खुराक अतिशय व्यवस्थितरित्या मदत करतो. फक्त बाहेर पुन्हा चारायचं टायमिंग कमी करायचं. 1-2 आठवडे असं जाऊ द्यायचं. 3ऱ्या-4थ्या आठवड्यात तर तुमची मेंढी बाहेरसुद्धा जाणार. ध्यानात आलं का. 1 महिन्याच्या आतमध्ये तुमच्या मेंढ्या पूर्णपणे बंदिस्त होऊ शकतील. आणि जर तुम्हाला तसं वाटलं काय तरी आपल्याकडं बाहेर काय चरायला नाही, काय करायचं, मेंढ्या एकीकडच्या बाजूला अपार्टमेंटमध्ये एकीकडच्या बाजूला काढायच्या सगळ्या. समजा तुम्हाला पाऊस पडला आहे किंवा सोडायला जमणार किंवा बाहेर चरायला काहीच नाही आणि तुम्हाला तरी पूर्ण बंदिस्त करायचं. अशा वेळेला काय करायचं, एका बाजूला काढल्यानंतर गव्हाणीत दुसऱ्या बाजूला गव्हाणीमध्ये तिथे काय करून द्यायचं, त्यांचा खुराक चारा वगैरे तिथे टाकायचा. लक्षात येतात का बघा या गोष्टी. आणि चारा मिक्सअप करून जर तुम्ही टाकला तर अतिशय चांगलं. नुसती सोबाबळ म्हणजे सोबाबळच टाकायची नाही, लसूण घास म्हणजे लसूण घासच टाकायचा नाही. शेळ्यामधली मेंढ्यामधली जर मारामारी तुम्हाला करायची असेल तर हे काय करायचं, एकदल आणि द्विदल यांचं एकत्रित मिश्रण करून हा चारा जर तुम्ही टाकला तर ज्याला जे आवडेल त्यातल्या त्यात, शेळ्यांचं सांगतो, मेंढ्यांचा प्रॉब्लेम येत नाही. या ज्याला जे आवडेल ते खातं आणि मारामारी वगैरे त्यांची पूर्णपणे बंद होते. तर हे तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि 1 महिन्यानंतर आवर्जून रिझल्ट सांगा. आणि मी पुन्हा एकदा सांगतो आहे की हे माझ्या अनुभवाचे बोल आहेत. ध्यानात आलं का तुमच्या. पिंडे मतिर्वेना, कोणाचा अनुभव वेगळा असेल कोणाचा. मी माझ्या अनुभवाशी सहमत आहे, परंतु त्याचा अर्थ तुम्ही काय घेताय त्याला मी जबाबदार नाही. मी नेहमी सांगत असतो, पण आय एम रिस्पॉन्सिबल फॉर दॅट व्हॉट आय से, बट नॉट फॉर व्हॉट डू यू थिंक. माझ्या बोलण्याचा तुम्ही अर्थ काय घेता ह्याला मी जबाबदार नाही, परंतु जे काही मी बोललो त्याचा अर्थ तुम्हाला समजत नाही, त्याला मी काय करू शकतो. बरं, तुमच्या घरी येऊन तर तुम्हाला सांगू शकत नाही. आणि हे माझे पर्टिक्युलरली स्वतःचे बोल आहेत. त्याच्यामुळं कोणाला आवडतील न आवडतील तिने आवर्जून घ्यावे, ज्यांना आवडत नाही. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. तिथं काय आपणास कोणी निमंत्रण दिलेलं नाही. ओके.